यस सन्माननीय विकासजी चौगुले साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन राम पाटील यांना सन्मानित करायचं आहे. 56 धाबांचं लक्ष होतं आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक आल्या 29 धाबा. एक षटक देखील चांगल्या प्रकारे फेकलं होतं राम पाटील या गोलंदाजाने. चांगली कामगिरी या मॅचमध्ये. वेल डन राम पाटील. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. चामिंद्रा टीमचे कॅप्टन चला आपण टॉससाठी या. हॅलो चला टीम चामिंद्राचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मातोश्री चाबिंद्रा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार त्याचबरोबर पाहुणे देखील या ठिकाणी आलेले आहेत. यस वेलकम दिलीप पाटील. तर मातोश्री चाविंद्रा आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन टीममध्ये या ठिकाणी टॉस उडवला जाईल. आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत विकास चौगुले. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. टॉस करण्याआधी आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पाहूया. जे स्पेशली नाणं या स्पर्धेच्या निमित्ताने बनवलं गेलं आहे. मित्र ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके बाल्यामामा यांचा एका बाजूला फोटो आपण पाहतोय. तर या स्पर्धेचे आयोजक जय सोनू आई दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. यस कॉल या ठिकाणी मातोश्री चाविंद्रा टीमचे कॅप्टन दिलीप पाटील करत आहेत. जय सोनू आई असं म्हणणं आहे आणि ते चाललंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून घ्या. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय या मातोश्री चाविंद्रा टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. नक्कीच एक मॅच तुम्ही या ठिकाणी जिंकलात. कसं वाटतं या ठिकाणचं आयोजन आणि कसं वाटतं या ठिकाणी खेळत असताना? आयोजन तर खूपच छान आहे. वडनगर संघाचे तर अभिनंदनच, कारण एवढं जबरदस्त आयोजन असं स्टेडियममध्ये खेळल्यासारखं वाटतं. आणि दुसरी स्पेशल गोष्ट म्हणजे आता आपण कॉन्क्रीटच खेळतो, आपण माती पिचवर दमनच खेळतो, पण इथे माती पिचवर खेळायला भेटतो. पण इथे माती पिचवर खेळण्याचा एक अनुभव वेगळा आहे. नक्कीच नक्कीच मातीची विकेट या ठिकाणी बनवली गेली आहे. तर टॉस जिंकलाय काय करणार? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करताय याचं मुख्य कारण काय? आज आमचे 3-4 प्लेयर नाही आहेत. थोडा फेरबदल करून बघतो मी. राम पाटील पहिला मॅचचा हिरो, याच्याकडून काय अपेक्षा असतील दुसऱ्या मॅचमध्ये? अपेक्षा तर माझ्या पूर्ण 11 प्लेयरकडूनच आहेत का प्रत्येकाने 100% परफॉर्मन्स द्यावा. धन्यवाद तुम्हाला. नक्की शुभेच्छा असतील या मॅचसाठी. त्यानंतर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत संतोष ठाकरे. प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही बॅटिंग केली असते. हवं ते घडतंय पाहिजे ते मिळतंय. फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जोपर्यंत होईल तोपर्यंत. नक्कीच आपण ताडली या ठिकाणी जी तुमची मॅच पाहिली त्या मॅच नंतर काय रणनीती आहे या ठिकाणी? रननी तर काय काय नाही, जसं ग्राउंडवर खेळता येईल तसं खेळू. संपूर्ण संघ आहे की संघामध्ये काही बदल? काहीच नाही, बदल काहीच नाही. धन्यवाद तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय मातोश्री चाविंद्रा टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली तर फलंदाजीसाठी श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी माझे परम मित्र माझे साथी समालोचक उमेश पाटील सज्ज आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. वडगर संघाचा कर्णधार
संपर्क साधायचा आहे. गावदेवी वडगर संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. तर धन्यवाद संदेशजी वखारे सर. तर आजच्या दिवसातला हा दुसरा सामना सुरू होतोय. विजयी संघ मातोश्री चाविंद्रा विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. तर चाविंद्र संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फलंदाजीसाठी निमंत्रण केलेले आहे ते अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. ह्या सामन्याचे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहत आहात SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. त्यानंतर जय हनुमान टेंभवली आणि निंबवली या दरम्यान सामना होणार आहे. तर कर्णधार आले असतील तर त्यांनी तसं तयार राहायचं आहे. जय हनुमान टेंभवली विरुद्ध लिंबवली या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू प्लीज समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर आजच्या दिवसातला दुसरा सामना सुरू होतोय. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष मातोश्री चाविंद्रा. मातोश्री चाविंद्रा या संघाने याआधी एक सामना जिंकलेला आहे. 56 धावांचं लक्ष्य आहे. अवघ्या 3 षटकांमध्येच ते पूर्ण केलेलं होतं. खास करून राम पाटील यांची फलंदाजी 29 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या आणि ते सहज लक्ष्य त्यांनी पार केलं होतं 56 धावांचं. आणि या सामन्यात मात्र त्यांना क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ सज्ज झालेला आहे. सलामीची जोडी मैदानात उतरत आहे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची. आमचे पंचसुद्धा मैदानाचा ताबा घेताना आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहत आहात. ग्रामीण सम्राट सुरेशजी बालेमामा म्हात्रे चषक 2024. आयोजक जय सोनाई वडूनगर तसेच विक्रम स्पोर्ट वडूनगर.
सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला असलेले भगवान आणि नॉन स्ट्राईकला भगवान ठाकरे आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल जय हिंद तारे. ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. आणि गोलंदाजीसाठी चाविंद्र संघाचा आलेला तो गोलंदाज, सलामीचा गोलंदाज गुरु. मागच्या मॅचमध्ये लागोपाठ 3 चौकार त्याच्या विरोधात आले असताना लागोपाठचे 3 चेंडू त्यांनी निर्धाव फेकले होते. आता मात्र सज्ज झाला आहे दुसऱ्या सामन्यासाठी गुरु. राईट आर्म ओव्हर द विकेट भगवान ठाकरे याच्यासाठी. अष्टविनायक ठाकूरपाडा टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहत आहोत. वडोनवघरच्या या क्रीडानगरीमध्ये पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तिथे घेतलेली आहे. लेग बाईसचा इशारा येतोय पंच संदीप पाटील सर यांच्याकडून. लेग बाईसच्या रूपाने 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने इथे श्री गणेश झालेला आहे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा. पुन्हा एकदा जय हिंद तारे सज्ज आहे खेळण्यासाठी. समोर गोलंदाज गुरु. पॉवर प्लेचा षटक आहे आणि 38 संख्येमध्ये बहुतांशी आपण क्षेत्ररक्षक पाहत आहोत. आणि हा इनफिल्डच्या डोक्यावरून मारलेला फटका. चेंडू जातो या लॉंग ऑफ क्षेत्रामधून पसार होताना चौकार. चांगला फटका आपण जय हिंद तारे याच्या बॅटमधून बघितला होता. ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याला इनफिल्डच्या डोक्यावरून मारलेला आहे. टिपिकल पॉवर प्ले शॉट इथे पाहायला मिळाला जय हिंद तारे याच्याकडून. आणि पहिला चौकार येतो अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. धावसंख्या होती ती 5. यानंतर जय हनुमान टेंबोली आणि निंबोली या दोन संघादरम्यान सामना होणार आहे. पुन्हा एकदा तयार गुरु जय हिंदसाठी. पुन्हा एकदा वरपीच चेंडू. वेगवान असा चेंडू हाताळला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. चौकार खाल्यानंतर एक चांगलं परिवर्तन म्हणून तिथे वेगवान चेंडू हाताळला होता गुरु यांनी आणि यशस्वी झालेले आहेत. निर्धाव चेंडू गेलेला आहे. गुरु पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट जय हिंदसाठी. पुन्हा एकदा चेंडू जात आहे लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे धावबाद भगवान ठाकरे धावबाद झालेले आहेत. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या 6 आणि एक फलंदाज मात्र इथे धावबादच्या रूपाने बाद होतोय भगवान ठाकरे. हा याला खातंही खोलता तिथे आलेलं नाही आहे. 0वर बाद होत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना मधुकर ठाकरे. ठाकूरपाडा म्हटले की बहुतांश आडनाव हे ठाकरेच म्हणून मधुकर ठाकरे. भगवान ठाकरे याच्या आउट होण्यानंतर मधुकर ठाकरे फलंदाजे आलेले आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 5 धावा खर्च केलेले आहेत. 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एक फलंदाज बाद केला. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पुढचा चेंडू सुकर टाकण्यासाठी सज्ज गुरुनाथ. समोर आहे फलंदाज जय हिंद तारे. पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे. इथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातो या मिड विकेट क्षेत्रामधून. चौकार. पंचांचा इशारा येतो चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर येथे फायदा उचलताना फलंदाज जय हिंद तारे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पुन्हा एकदा गुरुनाथ तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी जय हिंद याला. पुन्हा एकदा चेंडू उचलून मारलेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडू अडवतोय. चेंडू फेकीपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद. डायरेक्ट हिट केलेला आहे. 3ऱ्या धावेच्या प्रयत्न तिथे फलंदाज धावबाद झालेला आहे.
आणि 2 धावांनिशी संघाची धावसंख्या झाली ती 12 आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे संपलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 बाद 12 अशी धावसंख्या उभारलेली आहे ती अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाने. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात दाखल संतोष ठाकरे. जयहिंद तरे चांगली फलंदाजी करीत आहे. आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आल्यात त्या 9, 2 चौकारांनिशी. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. पाहूया दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. राम पाटील मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. राम पाटील यांनी अष्टपैलुशी कामगिरी त्यांच्यामधून झाली होती आणि विजयाचा शिल्पकार सुद्धा तेच ठरले होते. राम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी दिलीप गोलंदाजीसाठी दिलीप आलेले आहेत. पहिला चेंडू जयहिंदसाठी. जयहिंद 9 धावांवर खेळत आहे. क्रमांक 2चं षटक. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हरचा मारा. धावसंख्या आहे 12. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिलीप चेंडू जातो या लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 13. डावखुरा फलंदाज संतोष ठाकरे पंचांकडून घाट देताना. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हटलं की क्षेत्ररक्षकांची इथे धांदल ओढत असते. डावखुरा फलंदाज संतोष ठाकरे तयार आहे खेळण्यासाठी. ओव्हरपिच चेंडू आणि चेंडू उडवायचा होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंचांचा इशारा येतो. व्हाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 14. 2 बाद 14. दिलीप पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन क्षेत्रामधून. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 20. चांगली फलंदाजी संतोष ठाकरे यांच्याकडून. षटकाराने खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. हाही चेंडू जाईल त्याच दिशेने सीमारेषेबाहेर येणारा दुसरा षटकार. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत संतोष ठाकरे याच्या बॅटमधून. पाहूया तिसरा षटकार मारतोय का. षटकारांची हॅट्रिक करतोय का. धावसंख्या झालेली ती 26. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत. लागोपाठ 2 षटकार दिलीप याच्या अगेन्स्ट आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच दबाव इथे दिलीप यांच्यावर असणार आहे धावसंख्या रोखण्याचं. 26 धावा झालेल्या आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. आता मात्र पंचांचा इशारा येतो. व्हाईट चेंडू. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू डाव्या यशीच्या खूपच बाहेर टाकला होता आणि पंचांचा इशारा येतो. व्हाईट चेंडू. अवांतर धावसंख्या होती ती 27. पुन्हा एकदा दिलीप तयार. राईट आर्म राऊंड विकेट संतोषसाठी. आणि हाही चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. चेंडू पायावर आदळतोय. लेग बाईच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या होते 28. पुढचा चेंडू
जयहिंद तरे याच्यासाठी गोलंदाज दिलीप. फुलटॉस चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू खाली येतो यष्टीरक्षक आणि ते सॉफ्ट डिस्टनीमध्ये इथे सोडलेला झेल आहे. झेल सुटतोय. एक साधा सोपा झेल होता, हातात काही आला नाही यष्टीरक्षकांच्या आणि जीवनदान मिळते इथे जयहिंद तरे याला. आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 29. साधा सोपा झेल होता. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 33. 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा झालेल्या आहेत. आणि अतिशय असं महागड असे शतक पाहायला मिळालं दिलीप पाटील यांच्याकडून. 21 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा काढलेल्या आहेत. 33 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी राम पाटील आलेले आहेत. यांच्यावर जबाबदारी असेल इथे धावसंख्येला चाप लावण्याचं, धावसंख्या कमी करण्याचं, एक चांगली गोलंदाजी करण्याचा दबाव असेल. एक जबाबदारी आहे. एक महत्त्वाचा खेळाडू चाविंद्र संघाचा. समोर फलंदाज जयहिंद तरे याला एक जीवनदान मिळालेलं होतं. सोपा झेल तिथे यष्टीरक्षकाला पकडता आला नाही. तेरा धावसंख्येवर खेळत आहे जयहिंद तरे. पाहूया राम पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करतो जयहिंद तरे याच्यासाठी. पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढलेला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 34. राम पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. डावखुरा फलंदाज संतोष ठाकरे याच्यासाठी. संतोष ठाकरे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पाहूया राम पाटील याच्या विरोधात त्याची कामगिरी कशी होते. 33 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू संतोष ठाकरे. फुलटॉस चेंडू, चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. संतोषसाठीच आपण फुलटॉस चेंडू नाही टाकू शकत. 3रा षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 40. 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा झालेल्या. 3रे षटक मार्गस्थ आहे. तिसरा षटकार इथे संतोष ठाकरे याच्या बॅटमधून आलेला आहे. काही फलंदाजी होत आहे संतोष ठाकरे याच्याकडून. पुन्हा एकदा राम पाटील तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र राम पाटील याचा सुद्धा विचार करावा लागेल. रोखायचं कसं संतोष ठाकरे याला. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हा जाईल उंचच उंच. षटकार. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत राम पाटील याच्या विरोधात. पाहूया 3रा षटकार मारतोय का. काय फलंदाजी करत आहे संतोष ठाकरे. इथे कोणालाच माफ करणार नाही असं जणू ठरवून आलेलं आहे संतोष ठाकरे. राम पाटील याच्या विरोधात सुद्धा 2 षटकार मारलेले आहेत लागोपाठ. मागच्या ओव्हरमध्ये दिलीप पाटील याच्या षटकात लागोपाठ 2 षटकार मारले होते. टोटल धावसंख्या झालेली आहे 46. या षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया संतोष ठाकरे तयार आहे फलंदाजी करण्यासाठी. समोर राम पाटील. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. 1 धाव. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. फलंदाज बाद. जयहिंद तरे हा सलामीला आलेला फलंदाज होता आणि हा एक रणनीतीचाच भाग असेल की पॅव्हलियनमध्ये बसलेले फलंदाज
हे चांगले फलंदाज आहेत गणेश ठाकरे. त्यांना खेळण्याची संधी इथे प्राप्त व्हावी म्हणून जयहिंद तरे इथे धावबाद होत आहे. धावसंख्या झालेली 47. तिसरा गडी बाद झालेला आहे. नवीन बॅट्समन मैदानात गणेश ठाकरे आलेले आहेत तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी. राम पाटील पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड विकेट गणेश ठाकरे याच्यासाठी. सुंदर असा चेंडू होता. वेगवान चेंडू हाताळला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या येते 47. 2 षटकार खाल्यानंतर 2 चांगले चेंडू इथे हाताळले गेले आहेत राम पाटील यांच्याकडून. पुढचा चेंडू राम पाटील पुन्हा एकदा तयार आहे गणेश ठाकरे याच्यासाठी. सुंदर असा फटका स्वीप केलेला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येथे सहज पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या 49 धावा झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. शेवटचं षटक बाकी आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल संतोष ठाकरे याचा, कारण स्ट्राईकसुद्धा त्याच्यावरच असणार आहे. आणि या तिसऱ्या षटकामध्ये टोटल 16 धावा काढलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि तिसऱ्या षटकामध्ये 16. क्रमांक 4 षटक घेऊन संदीप आलेले आहेत. समोर फलंदाज संतोष ठाकरे. याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 4 षटकार आलेले आहेत. संदीप टू संतोष ठाकरे. डेड बॉल. शेवटचं षटक. संदीप पाटील गोलंदाजीसाठी तयार. समोर फलंदाज संतोष ठाकरे. पाहूया संतोष ठाकरे याच्या बॅटमधून किती धावा येतात या षटकामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे धावबाद होण्याची शक्यता. गणेश ठाकरे इथे धावबाद झालेले आहेत. धाव घ्यायची होती परंतु संतोष ठाकरे तयार नव्हते आणि गणेश ठाकरे इथे बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय ठाकरे. नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय ठाकरे आलेले आहेत. 49 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. 5 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. संदीप पाटील हा गोलंदाजी करत आहे. पहिल्या चेंडूवर धावबाद झाले गणेश ठाकरे. नवीन फलंदाज संजय ठाकरे मैदानात. संदीप पाटील पुन्हा एकदा तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट संतोषसाठी. संदीप पाटील तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उंचार मारला चेंडू आणि हाही चेंडू जातील सीमारेषा बाहेर. षटकार. संतोष ठाकरे जणू पॅव्हलियनमधूनच सांगून आला आहे की मी फक्त षटकारच मारणार, मी जास्त धावणार नाही आहे, मी फक्त षटकारच मारणार तिथे. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली होती 55. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 1 चौकार. 34 धावांवर खेळत आहे. पुन्हा एकदा संदीप पाटील तयार आहे संतोषसाठी. धावसंख्या आहे ती 55. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू जातो या थर्ड मॅन रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 56.
आता स्ट्राईकला आलेले फलंदाज संजय ठाकरे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. संजय ठाकरे आलेले आहेत स्ट्राईकला. यानंतर होणारा सामना असेल जय हनुमान टेंबिवली आणि एजी स्पोर्ट निंबोली. आपण यायचं आहे. उंचाण मारला चेंडू. चेंडू जातील लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतो षटकार. 62 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू संदीप पाटील संजय ठाकरे याच्यासाठी. ओव्हरपिच चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. चेंडूची गती ते कमी केली होती. एक धाव वितरे संजयच्या खात्यामध्ये. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 63. चला जय हनुमान टेंबिवली आणि निंबवली नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जय हनुमान टेंबिवली विपक्ष एजी स्पोर्ट निंबवली नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. संदीप पाटील पुण्याचा तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 64. शेवटचा बॉल. या शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल असेल. स्ट्राईकला आहे संतोष ठाकरे. पाहूया षटकार येतोय की एखादा चांगला चेंडू हाताळतोय संदीप पाटील. 64 धावा झालेल्या आहेत. उंचाण मारला चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि हा 6वा षटकार संतोष ठाकरे याच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या 70. सिनियर 40+ फॉर्मॅटमधील या स्पर्धेतील सर्वोच्च अशी धावसंख्या 70 उभारलेली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. आणि संतोष ठाकरे यांनी वैयक्तिक 43 धावा काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 6 षटकार आहेत. एक चौकार आहे. एक अशी आक्रमक अशी खेळी विध्वंसक पारी इथे केलेली आहे संतोष ठाकरे याने. 70 धावा झालेल्या आहेत. 71 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते मातोश्री चाविंद्रा या संघासमोर. मातोश्री चाविंद्रा या संघाची फलंदाजी सुद्धा चांगली आहे. मागच्या सामन्यामध्ये 56 धावांचं लक्ष त्यांनी 3 षटकात पूर्ण केलं होतं. पाहूया या सामन्यामध्ये त्यांना 71 धावा बनवायच्या आहेत 4 षटकामध्ये. तर यानंतर होणारा सामना असेल जय हनुमान टेंबिवली एजी स्पोर्ट निंबवली. कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर निर्धारित 4 षटकामध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाने काढलेल्या धावा आहे 70.
तर निर्धारित 4 षटकामध्ये 70 धावा काढलेल्या आहेत त्या अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे मातोश्री चाविंद्रा संघासमोर 71 धावांचं. आणि ते धावा कशा प्रकारे पूर्ण होतील की अष्टविनायक ठाकूरपाडा चांगली गोलंदाजी करतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे सर. यस वली आपण मॅचच्या दिशेने थँक्यू व्हेरी मच उमेशजी पाटील. पहिला बॉल या वेळेस पहिलाच बॉल सोडून दिलाय, दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतर धावेसोबत अकाउंट ओपन झालंय मातोश्री चाविंद्रा टीमचं. षटकातील पुढचा बॉल विष्णू ठाकरे. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. गणेश ठाकरे त्या ठिकाणी आहेत. प्रयत्न तर भरपूर चांगले झाले मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. तब्बल 71 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विष्णू ठाकरेला आपण पाहतोय. या वलेचा बॉल भरपूर चांगला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटकापासून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. या वलेचा बॉल अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, निघून जाईल सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. वारंवार मात्र मोठ्या फटक्यांमध्ये डील करावे लागेल टीम चाविंद्राच्या फलंदाजांना. राम पाटीलने मात्र मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं. 29 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या. या मॅचमध्ये देखील रोल भरपूर महत्त्वाचा आहे. विष्णू ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण राम पाटीलला पाहतोय. या वलेचा बॉल विकेट. मोठ्या फटक्यासाठी पोषक होता चेंडू, परंतु ती मेजवानी या ठिकाणी स्वीकारली नाहीये राम पाटीलने. चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक संदेश ठाकरे चांगल्या प्रकारे करतोय. या वलेस देखील अजून एक चांगला बॉल. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर मैदान सोडावं लागलं असतं फलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव फलून देखील काढली आहे. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वलेचा बॉल मिड विकेटला उचलला जातोय. इनफिल्डच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट.
षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये आल्यात मातोश्री चाविंद्रा टीमसाठी 14 धावा. तब्बल 71 धावांचं एक मोठं लक्ष आहे. नक्कीच या धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र आपला गेअर चेंज करावा लागेल. बिगिट मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. हवाई मार्गाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. वारंवार तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. षटक क्रमांक 2 गोलंदाज संतोष ठाकरे येतोय. संघाचा संघनायक संतोष ठाकरेला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. तर पॉवर प्लेचं बंधन संपलं. पॉवर प्लेचं षटक जे आहे ते कंप्लीट झाल्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. तर सकाराम पाटील वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालाय. यस सकाराम पाटील याआधी एक चेंडू खेळला ज्याच्यावर सिंगल आपल्याला पाहायला मिळाली होती. या वेळेस हा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. थोडी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते संदेश ठाकरेच्या माध्यमातून. त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा संतोष ठाकरे. या वलेचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर चेंडू हात हल्ला होता. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 18 वर पोहोचले. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. या वलेचा बॉल ऑन साइडला. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक संदेश ठाकरे झेल घाले. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टॉप एज. हवा तसं संपर्क नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. संतोष ठाकरेच्या माध्यमातून काय कमालीचे षटक फेकलं जात आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन त्या लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे. एक षटकार जरूर पाहायला मिळालाय.
अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. चेंडू निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकं कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर आहेत 24. 24 धावा धावफलकावर आहेत. यस, गोलंदाज गणेश ठाकरे आलाय. षटक क्रमांक 3. आता मात्र प्रत्येक बॉलवर तुम्हाला विकेट मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. गणेश ठाकरेच्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल टॉपेज लागलाय. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. भगवान ठाकरे त्या ठिकाणी आहेत. यस, दत्तात्रय आहेत. आज भरपूर दिवसांनी मात्र इनमध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच भगवान ठाकरे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत. ताडाली या ठिकाणी भरपूर इम्प्रेस केला. भगवान ठाकरे यांच्या बॅटमधून चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. या बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, व्हेरिएशन, विविधता आपण पाहतोय. चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये. तर वेग परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, व्हेरिएशन या सर्व गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगली फलंदाजी आणि त्यानंतर मात्र चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत गणेश तरे त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस, 5 चेंडूंचा खेळ झालाय. कमालीचं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे गणेश ठाकरेच्या माध्यमातून. ट्वेंटी 27 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. गोलंदाज गणेश ठाकरे पुन्हा एकदा. समोर आपण दिलीप पाटीलला पाहतोय. या बॉलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. गणेश तरे त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 29. 29 धावा झाल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. मिशन इज इम्पॉसिबल. 42 42 धावा शेवटच्या षटकामध्ये आवश्यक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर संजय ठाकरे येतोय. संजय ठाकरे उत्कृष्ट गोलंदाज राहिला होता. नमो चषक रांजनोली या ठिकाणी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. 6 बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. संजय पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. संजय ठाकरेच्या माध्यमातून या बॉलर्स मात्र बिमारचा इशारा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संजय ठाकरेच्या माध्यमातून. बिमार चेंडू. नो बॉलचा इशारा आलाय. पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. या बॉलर्स फ्री हिट बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. गणेश ठाकरे झेल खाली येतोय. झेल पकडला गेलाय मात्र फ्री हिट बॉल आहे. सुरक्षित आहे त्या ठिकाणी फलंदाज संदीप. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. नक्कीच 71 धावांचं एक मोठं लक्ष आणि त्या धावांचा कुठेतरी प्रेशर दिलीप पाटीलवर देखील पाहायला मिळाला. 5 चेंडू निर्धाव खेळलाय आतापर्यंत. या बॉलर्स मात्र बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला पाहतोय. या बॉलचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. झेल पकडला गेलाय. संदेश ठाकरेच्या माध्यमातून चांगला झेल आपण पाहतोय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक मातोश्री चाविंद्रा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 41 धावा. एक षटक देखील फेकलं होतं. ज्या षटकामध्ये एक महत्त्वाची विकेट देखील काढली. नाव आहे संतोष ठाकरे. तर संतोष ठाकरे आपण मॅन ऑफ द मॅचसाठी व्यासपीठावर या.